अनंत प्या, आनंदी रहा। कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 8व्या वर्धापन दिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांना स्मार्ट लीडर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेलं स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणजे अशोक वासुदेव सावंत। सिंधुदुर्गच्या राजकारणात एक दरारा असलेलं नाव म्हणून आपणाकडे पाहिलं जातं। आपल्या राजकारणात वैयक्तिक हित, पक्षीय हित यापेक्षा नेहमीच सामाजिक हित जास्त दिसून येतं। सामाजिक क्षेत्रातलं आपलं योगदान कणभर सरसच आहे। सामान्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरता। आपण महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करताय। कंत्राटी कामगारांची संघटना चालवताना आपण नेहमीच त्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करता। त्यामुळे कामगारांना आपला वाटणारा एक हक्काचा नेता तुमच्या रूपानं त्यांना मिळालाय। राजकारणात असताना आपणास कधी नेता बनावंसं वाटलं नाही, परंतु आपली ज्या नेत्यांवर निष्ठा आहे त्या नेत्यानं सांगितलेलं काम आपण निष्ठेने केलं। जी जबाबदारी मिळाली ती निष्ठेनं पार पाडली। च्या कामाचा आवाका पाहता एवढं झोकून काम करणारे कार्यकर्ते दुर्मिळच होत चाललेत। राजकारणात राहून समाजहित पाहणाऱ्या तुमच्यासारख्या मास लीडरला स्मार्ट लीडर देताना आम्हाला अत्यानंद होत आहे। राजकारणात थोडंफार नाव कमावलं की प्रत्येकाला ओढ लागते ती नेता बनण्याची। नेता बनून कुठलं ना कुठलं पद मिळवणं ही अभिलाषा घेऊन प्रत्येक जण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो। मात्र याला पूर्णपणे अपवाद असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे मालवण तालुक्यातील घुमडे गावचं रहिवासी अशोक वासुदेव सावंत। कोकणचं झुंजार नेतृत्व नारायण राणे यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख सदस्य असलेल्या अशोक सावंत यांनी ग्राउंडवर राहून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षेशिवाय आपलं सामाजिक काम सुरू ठेवलं। नोकरीच्या मागे न लागता घुमडे गावी येऊन व्यवसायात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला। मुंबईतील भायखळा इथं लहानपण गेल्यानं स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या नसानसात भरले होते। जून 1989च्या दरम्यान पंजाबच्या मोगा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दहशतवादी हल्ला होऊन 25 स्वयंसेवकांची क्रूर हत्या करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्यावेळी अशोक सावंत यांनी मालवण शहरातील भरड नाक्यावर एसटी बस अडवून बसच्या टायर मधील हवा सोडली। त्यावेळी पोलिसांनी त्यांना अमानुष पद्धतीनं मारहाण केली। हा विषय मोठा गाजला। त्यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी या घटनेची दखल घेऊन विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता। यावेळी अशोक सावंत हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलं। त्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आक्रमक अशोक सावंत सर्वांनी अनुभवले। जिल्ह्यातील 300हून अधिक कंत्राटी कामगारांची संघटना चालवत कामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली। त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्मार्ट लीडर पुरस्कारानं अशोक सावंत यांना सन्मानित करण्यात आलं। माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, श्री महंत गावडे काका महाराज, राजापूर अर्बन बँकेचे सीईओ शेखर अहिरे, सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण सातचे संपादक सागर चव्हाण उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।